नमस्कार. कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण सगळ्यात सोपी साधी अशी अंडा बिर्याणीची रेसिपी बघणार आहोत आणि ती देखील मी चुलीवर करणार आहे. तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करून घेऊ. इथे मी 2 पातेल्यांना माती लावून घेतलेली आहे, म्हणजे चुलीवर जास्त काळी होत नाहीत, आणि चूल पेटवून घेतलेली आहे. आधी इथे आपण अंडा बिर्याणीचा मसाला करून घेणार आहे. त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेते. तेल छान गरम झालं की मी इथं पातळ लांब असा कांदा चिरून घेतलेला आहे. तो कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. हे 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे आहेत, जे मी असे पातळ लांब कापून घेतलेले आहेत. हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. करायला म्हटलं तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे अंडा बिर्याणीची. लगेच आणि झटपट तयार होते. चला, आता कांदा परतून झालेला आहे. इथं मी आलं लसणाची पेस्ट केलेली आहे, ते देखील या कांद्यामध्ये छान परतून घेते. तेलामध्येच कांदा परतल्यानंतर आलं लसणाची पेस्ट परतून घेतल्यानंतर खूप छान खमंग वास येतो. आणि 4 ते 5 पिकलेले टोमॅटो घेऊन मी त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत, त्यामुळे जास्त आंबटपणा नाही. अशी प्युरी करून घेतलेली आहे टोमॅटोची, ती देखील यामध्ये घालून मी 1-2 मिनिटं छान परतून घेते. तेल सुटेपर्यंत छान असं 2 मिनिटं ठेवू द्यायचं. हे पहा, अगदी छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये बाकीचे मसाले ॲड करू. जो घरगुती काळा मसाला आहे जो आपला, तो मी इथे 2 चमचे घालून घेते. नंतर बिर्याणीचा मसाला आहे, तो 1 चमचा घालून घेते. हे मसाले सर्व मी या वाटणामध्ये मिक्स करून घेतले. तेलामध्ये छान असे परतून घेतले. आता इथं आपला मसाला तयार आहे. थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घेऊ. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली. ती देखील यामध्ये परतून घ्यायची आहे. आता हा मसाला परतून झालेला आहे. हा खाली उतरून ठेवू आणि आपल्याला भात उकळून घ्यायचा आहे. भात शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एका मोठ्या पातेल्यात भरपूर असं पाणी ठेवलेलं आहे. पाण्याला छान अशी उकळी काढून घेऊ. यावरती ताट ठेवते, जेणेकरून पाण्याला लवकर उकळी येईल. तोपर्यंत मी इथे अंडी उकडून घेतलेली आहेत, ती सोलून घेते. एक 10 ते 12 अंडी घेतलेली आहेत आणि अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे, लांब दाण्याचा बासमती तांदूळ. अंडी सोलून झालेली आहेत. तोपर्यंत इथे आपल्या पाण्याला उकळी देखील आलेली आहे छान अशी. काही खडे मसाले घालून घेऊ पाण्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ. भरपूरच मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो तांदूळ यामध्ये घालून घेऊ. आता हे तांदूळ छान असं मिक्स करून घेऊया. 70 ते 80% आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे.
आणि हा तांदूळ धुवून टाकताना पाणी छान असं उकळलेलं खळखळलेलं पाहिजे, त्यामुळे आपला भात अगदी सळसळीत मोकळा छान होतो. इथे भात आपला छान असा उकळायला लागलेला आहे, हे पहा. मध्ये असे हलवून घ्यायचे, ढवळून घ्यायचे. भात छान असा उकळतोय तोपर्यंत इथं आपण अंड्याला मसाला लावून घेऊ. हे मी सोलून ठेवलेली अंडी आहेत. यामध्ये थोडं काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि बिर्याणी मसाला थोडा आणि चवीपुरतं मीठ हे घालून घेतलं. हे छान असं अंड्याला आपण लावून घ्यायचं आहे. हातानेच मी इथं सर्व अंड्यांना हे लावून घेतलं. तोपर्यंत तिथे आपला भात देखील छान असा शिजून तयार आहे. तो एका चाळणीने पूर्ण पाणी नितळून काढून घेऊया. आता अंडी परतून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे तवा ठेवलेला आहे. तव्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेते. या तेलामध्ये मी ही अंडी छान अशी परतून घेते. तुम्हाला सांगायचं म्हणजे मंडळी, आमच्या इकडे लाईट गेलेली आहे. लोड शेडिंग असल्यामुळे लाईट गेलेली आहे आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्यामुळे वारंही भरपूर सुटलेलं आहे. पहा जाळ कसा होतो. अशा वाऱ्यामध्ये इथे चालू आहे माझी अंडा बिर्याणी करायची. चला तर हा मसाला मी परत एकदा गरम करून घेतला. अंडी परतून झाली, आपला भात शिजवून झाला, मसाला देखील तयार आहे. आता आपण लगेचच बिर्याणीला थर देऊन घेऊया. मसाल्यामध्ये खालच्या साईडला मी 5-7 अंडी टाकून घेतली. त्यावरती आपल्याला भाताचा थर लावून घ्यायचा आहे. यावरती थोडी कोथिंबीर घालून घेऊ. नंतर यावरती आणखी उरलेली सगळी अंडी घालून घेऊ. असे मी 2 थर लावून घेते आणि उरलेला सर्व भात यावरती घालून घेऊया. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. हे पहा मस्तच 2 थर लावून घेतले. संपूर्ण खाली तळाशी मसाला, त्यावरती अंडी, त्यावरती भाताचा थर, त्यावरती आणखीन एकदा अंडी, नंतर एकदा भाताचा थर आणि 2 चमचे तूप घालून घेतले. तूप घालून घेतल्यानंतर मी 5 मिनिटं वाफ काढून घेतली. यानंतर आपण इथे याला दम देणार आहे. त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये कोळसा ठेवलेला आहे. कोळसा ठेवून यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतले. हे पहा किती छान असा दम दिलेला आहे. मी ताटाच्या कडेने कणिक लावणार होती, पण थोडा वेळ झाला होता म्हणून राहू दिलं. अशाच पद्धतीने मी माझी इथे अंडा बिर्याणी तयार करून घेतलेली आहे. हे पहा मस्त अशी मी छान लाकडे विझवून आरावरती म्हणजे विस्तूवरती 10-15 मिनिटं शिजू दिलेली आहे. मोकळी सळसळीत इथं आपली अंडा बिर्याणी तयार झालेली आहे. हे पहा अगदी सोपी साधी पद्धत आहे. जास्तही मसाले नाही, जास्तही तामझाम नाही. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली माझी ही साधी सोपी अंडा बिर्याणीची रेसिपी? आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच गावरान चुलीवरच्या साध्या सोप्या रेसिपी घेऊन येत असते. चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.